ड्रग हा कोण आहे एस्पिरंट्स? एक ड्रग हा जो एक सबस्टन्स असतो, या ड्रग मध्ये आपल्याकडे ऍक्टिव्ह केमिकल इन्ग्रेडियंट असतो, दॅट इज कॉल्ड एज ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट, म्हणजे एक एपीआय असतो या ड्रग मध्ये, आणि ज्याचा वापर डायग्नोसिस, मिटिगेशन, ट्रीटमेंट यांच्यासाठी केला जातो एस्पिरंट्स. आणि ह्या ड्रगचा वापर करून आपण या ठिकाणी डोसेस फॉर्म बनवतोय. लक्षात ठेवा, डोसेस फॉर्म हा फक्त ड्रग पासून बनत नाही एस्पिरंट्स, तर हे डोसेस फॉर्म बनवण्यासाठी वी नीड टू ऍड समथिंग, ज्याच्यामुळे डोसेस फॉर्म इंटॅक्ट तयार होईल, आणि याला आपण नाव देत असतो एक्सिपिएंट्स. तर एस्पिरंट्स, व्हॉट इज द मिनिंग ऑफ एक्सिपिएंट्स? एक्सिपिएंट्स सिम्पली दोज आर द सबस्टन्सेस ज्यांच्याकडे ऍक्शन नाही आहे, बट दे आर गिव्हिंग सम एक्स्ट्रा प्रॉपर्टीज टू फॉर्म द डोसेस फॉर्म, जसं की बाइंडिंग एजंट असतील, जसं की फ्लेवरिंग एजंट असतील, जसं की डिसइंटिग्रंट असतील, जसं की डायल्युएंट असतील, जसं की प्रिझर्वेटिव्ह असतील, जसं की अँटीऑक्सिडंट्स असतील. तर या सगळ्यांसाठी आपण या ठिकाणी ह्या सगळ्या कॉन्सेप्टला आपण म्हणतो एक्सिपिएंट्स, ज्यांचा ऍक्शन मध्ये काही रोल नाहीये, पण ज्यांचा डोसेस फॉर्म मध्ये रोल आहे. मग एस्पिरंट्स, आपल्याकडे डोसेस फॉर्म खूप वेगवेगळे असू शकतात. आपल्याकडे टॅबलेट हा एक डोसेस फॉर्म असू शकतो, आपल्याकडे कॅप्सूल हा एक डोसेस फॉर्म असू शकतो, आपल्याकडे मायक्रो इनकॅप्सुलेशन डोसेस फॉर्म असू शकतो, आपल्याकडे क्रीम, जेल, जेलीज, आपल्याकडे लोशन असतील, सस्पेन्शन, इमल्शन, असे खूप सारे डोसेस फॉर्म आहेत एस्पिरंट्स. मग तुम्हाला माहित असू द्या, ही सुटेबिलिटी तुम्हाला चेक करावी लागते. एक्सिपिएंटची सुटेबिलिटी एपीआय सोबत ही चेक करून सुटेबल डोसेस फॉर्म तुम्हाला या ठिकाणी तयार करावं लागतं एस्पिरंट्स. आणि या स्टडीला आपण नाव देत असतो प्री फॉर्म्युलेशन स्टडीज. ही जी स्टडी असते एस्पिरंट, याला नाव द्यायचं प्री फॉर्म्युलेशन.